श्री स्वामी समर्थ. आपण नेहमी ऐकत असतो की आपल्या कुंडलीतील हा दोष आहे, तो दोष आहे. त्याप्रमाणे आपण पितृदोष ही ऐकलं असेल. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हा दोष असतो त्यांना संतती वाढण्यात अडचणी येतात, शिवाय भौतिक सुख मिळत नाही आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने कुटुंबात नेहमी आजारपण राहतं. ती व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील पितृदोष निवारण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. ते म्हणजे पितृकवच. पितृकवचचे नियमित पठण केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यास मदत होते. आपल्या कुंडलीत राहू केंद्रस्थानी किंवा त्रिकोणामध्ये स्थिर असेल आणि त्याची राशी निम्न म्हणजे कनिष्ठ म्हणजे नकारक स्थानावर असेल तर पितृदोष तयार होतो. राहू जर कुंडली सूर्य आणि चंद्र ग्रहांशी संबंधित असेल तर अशा कुंडलीतही पितृदोष तयार होतो. त्याचबरोबर राहू जर कुंडलीत शनी किंवा गुरुशी संबंधित असेल तरीही कुंडलीत पितृदोष तयार होण्याची शक्यता असते. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता पितृदोष म्हणजे नेमकं काय? तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना योग्य संतोष किंवा तृप्ती मिळालेली नसते. त्यांचे काही ऋण आपल्यावर बाकी असते. त्याला पितृदोष म्हणतात. त्यामुळे आपल्या जीवनात अडथळे निर्माण होतात, जसे की आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, अपूर्ण इच्छा किंवा मानसिक अस्वस्थता वगैरे. आता लवकरच पितृदोष पक्ष सुरू होणार आहे. या पंधरवड्यात 3 पिढ्यांचे म्हणजे वडील, आजोबा आणि पणजोबा त्यांचे श्राद्ध करतात. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण होते. त्यांच्या नावाने दान धर्म देखील केले जाते. त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर पितृकवचाचे नियमित पठण केल्याने घरातील प्रत्येक संकट दूर होतं. पितरांच्या आशीर्वादाने जीवनात नवे मार्ग उघडली जातात. त्यांना कुंडली पितृदोष असतो त्यांच्यासाठी तर हे कवच अमूल्य आहे. त्यांच्या प्रभावामुळे पितृदोष कमी होतो आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते. पितृकवच स्तोत्राचे दक्षिण दिशेला तोंड करून सकाळी किमान 5 वेळा किंवा 11 वेळा तरी पाठ करावेत. हा नियम कायम चालू ठेवल्यास याचे फायदे तुम्हाला स्पष्ट दिसून येतील. तुम्ही या स्तोत्राचे पठण सोमवारपासून किंवा पितृपक्षातील पहिल्या दिवशीपासून सुरू करू शकता. या स्तोत्राचे पठण कायमस्वरूपी चालू ठेवले तर याचे आपल्याला अनेक फायदे होतात. या स्तोत्राचे पठण स्त्री पुरुष कोणीही केले तरी चालते. आपले पितृदोष दूर करण्यासाठी, आपल्या पितरांच्या संकटातून मुक्त होण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आणि आपल्या जीवनात नवीन ऊर्जा, नवा विश्वास आणि नव्या यशासाठी सर्वांनी नियमित पठण सुरू करायला हवे. कारण हा केवळ पाठ नसून आपल्या जीवनातील आशीर्वाद आणि समृद्धीचे द्वार आहे.